गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा झी24 तास आपल्यासाठी महाराष्ट्रातील गावागावांमधील विविध गणपती, त्यांच्या आख्यायिका आणि त्यांचं महात्म्य आपल्या समोर घेऊन आले। आमच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आणि आपण सुरुवात करूया आपल्या या विशेष कार्यक्रमाला। नागपूरच्या महाल भागातील श्री सिद्धिविनायक मंदिर हे भोसलेकालीन मंदिर असून 1740 मध्ये भोसले राजांनी नगराचं निर्माण करण्याआधी या गणपतीची स्थापना केली होती। नवसाला पावणारा गणपती अशी या गणपतीची ओळख असून या ठिकाणी रोज भाविक गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असतात। चला तर मग श्री सिद्धिविनायकाचं आपणही दर्शन घेऊया। नागपूरच्या महाल भागातील हे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर भोसले राजांनी जेव्हा नगराचं निर्माण सुरू केलं त्याआधी त्यांनी श्री सिद्धिविनायकाची स्थापना 1740 मध्ये केली। त्या वेळेपासून तर आजपर्यंत बाप्पा सर्वांवर कृपावंत आहे। या मंदिराच्या परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय तसंच नितीन गडकरीही या गणपती मंदिराच्या जवळच वास्तव्याला आहेत। महालसारख्या वर्दळीच्या ठिकाणी सिद्धिविनायकाचं मंदिर असल्यानं गणपतीचं दर्शन घेण्यासाठी रोजच या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने येतात आणि आपलं सुखदुःख गणपती पुढे मांडतात। मंदिरात प्रवेश केल्यावर सिद्धिविनायकाची 4.5 फुटाची मनमोहक मूर्ती आहे। गणपतीद्वारे पूर्ण होतात अशी आख्यायिका आहे। मंदिराच्या बाहेर आणि आत 34 किलो चांदीनं कोरलेलं सुरेख नक्षीकाम बघायला मिळतं। गणपतीची सोंड आणि कान हे सोन्याचे असून मंदिरावर बसवण्यात येणाऱ्या सोन्याचा कळसही या मंदिरात ठेवण्यात आला आहे। मुख्य म्हणजे या मंदिराला लागून दर्गा आणि प्रसिद्ध असं शंकराचं कल्याणेश्वर मंदिर आहे। त्यामुळे या मंदिर परिसरात सर्व धर्म समभाव आपुलकीनं जोपासला जातो आणि ते त्याचं प्रतीक सुद्धा आहे। आतापर्यंत कुठलीच कामना नाही केली आहे, मी फक्त नमस्कार करते कारण की त्याच्या कृपेनेच सगळं व्यवस्थित होत आहे। त्याच्यामुळे गणपती नवसाला हा पावतो असा अनेकांचा अनुभव आहे। मी तर माझ्या लहानपणापासून अगदी इथे येतो आहे आणि भोसलेकालीन मंदिर आहे आणि अतिशय जागृत असं देवस्थान सिद्धिविनायक नावाने प्रसिद्ध आहे आमच्या महालमध्ये तरी, आणि प्रत्येक उत्सवाला इथे प्रचंड गर्दी असते। खरं पाहता गणपती बाप्पाला काही मागण्याची गरजच भासत नाही। भक्ताच्या मनात काय चाललंय हे बाप्पा अचूक ओळखून त्यांचे म्हणणे ऐकून घेतो। रोज या ठिकाणी भक्तांची मोठी गर्दी असते। सकाळी 6 ते दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता गणपतीची आरती केली जाते। चतुर्थीच्या दिवशी हजारो भाविक या गणपतीचं दर्शन घेत असतात। मात्र गणपतीच्या 10 दिवसांमध्ये हा आकडा लाखोच्या वर जातो। 2007 पासून या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू झालं असून जमेल तितका विकास या मंदिराचा करण्यात येतो आहे। त्यासाठी भाविकही मोठ्या प्रमाणात देणग्या या मंदिराला देत असतात। 1740 में राजा भोसले ने अपने नगार खाने का उद्घाटन करने के लिए पहले ये मंदिर बनाया, यहाँ पूजा किया, उसके बाद में ये मंदिर बनवाया था। भोसलेकालीन या मंदिराचं विशेष महत्त्व असून याची माहिती संपूर्ण विदर्भात आहे। अमित देशपांडे, झी मीडिया, नागपूर। नाशिकच्या राजीव नगरमध्ये साक्षी गणेशाची स्थापना करण्यात आली आहे। 5 एकर परिसरामध्ये वसलेल्या मध्यमवर्गीयांच्या या वसाहतीत साक्षी गणेश सांस्कृतिक उत्सवाचं केंद्र ठरलाय। जाणून घेऊया साक्षी गणेशाविषयी। 1978 मध्ये तयार झालेली राजीव नगर सोसायटी, या सोसायटीमधील बंगल्यांच्या मधोमध 2003 साली हेरंब साक्षी गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। सोसायटीमधील रहिवाशांनी मंदिराचा जीर्णोद्धार केलाय। कोणत्याही प्रकारची वर्गणी जमा न करता सोसायटीच्या सहभागातून मंदिर उभारण्यात आलंय। मंदिरातील मूर्ती ही मनाला भावणारी आहे। हा बाप्पा इच्छा पूर्ण करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे। प्रत्येक चतुर्थीला मोदकाचा प्रसाद एका कुटुंबातर्फे दिला जातो। इच्छा पूर्ण झालेले भाविक येथे नारळाचं तोरण बांधतात। या मंदिरात कुणीही अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष नसून सर्व नागरिक एकत्र येऊन सण साजरा करतात। या ठिकाणी कोणतेही देणगीदाराचे किंवा कार्यकारिणीचा फलक नसून स्वेच्छेने दिली जाणारी देणगी येथे स्वीकारली जाते। मंदिराच्या परिसरात लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यानाची सोय आहे। तुळशीच्या लग्नापासून ते दिवाळीपर्यंतचे सर्व सण सोसायटीतील नागरिक एकत्र येऊन साजरा करतात। लहान मुलांकरिता दररोज पांडुरंग शास्त्री आठवलेंचे स्वाध्याय घेतले जातात। महिलांसाठी महिला केंद्र चालवलं जातं। दरवर्षी माघी चतुर्थीला म्हणजे गणेश जयंतीच्या निमित्ताने इथे गणेश याग आयोजन केलं जातं आणि इथल्या प्रत्येक घरातला प्रत्येक माणूस त्याच्यात हिरिरीने भाग घेतो। जास्त लक्षात आलं की मंदिरात एकत्र येणं
हे खूप महत्त्वाचं आहे. काही न आपल्याला तिथे काही मिळेल म्हणून मंदिरात जायचं नाही, तर काही नाही, मग फक्त भगवंताला भेटायला प्रेमाने जायचं, हे ह्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. तिथे मंदिरात आल्यानंतर की सगळं आपण विसरून जातो. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे खूप लांबून लांबून भाविक येतात आणि चतुर्थीच्या दिवशी तर खूप गर्दी असते. म्हणजे माझ्या मुलीला जेव्हा मूल होत नव्हतं तेव्हा मी गणपतीला नवस केला, देवा माझ्या मुलीला जर मुलगा झाला तर मी तुम्हाला दुर्वा वाईल. म्हणजे भगवंताजवळ हे असं मागायचं नाही, पण मी मागितलं, त्या भगवंताने गणपतीने आमची इच्छा पूर्ण केली. 2003 साली नागषष्ठीला स्थापन झालेल्या या मंदिरात येणारे नागरिक फक्त बाप्पाला काही मागण्यासाठी येत नाहीत, इथं येऊन त्यांना मनशांती लाभते. याच गणेशामुळे सोसायटीत समृद्धी असल्याची श्रद्धा नागरिकांमध्ये आहे. परिसरातील अनेक विद्यार्थी येथे अभ्यासासाठी येतात. मी एक दिवशी गणपतीला सांगितलं होतं की मला लीड पेन्सिल हवी आहे, तर मग माझ्या वाढदिवसाला आईने एवढा मोठा बॉक्स आणून दिला मला लीड पेन्सिलचा. गणपतीला खूप मी मानते, रोज दर्शन घेते, इथेच जवळ राहते, रोज येते. आणि मला यावर्षी 10वीला होती मी, तर 90 मार्क्स मिळाले. तर गणपतीमुळेच तर हा गणपती पावला मला, की त्यामुळे मला एवढे मार्क्स पडले आहेत. राजीव नगरच्या मध्यवस्तीत असलेल्या या मंदिरात नेहमीच भक्तांची गर्दी असते. आरतीनं सुरू होणारी नागरिकांची दिनचर्या अगदी उत्साहात होत असते. पहाटे होणाऱ्या पारायणामुळे परिसर पवित्र होत असतो. या सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन कर्मचारी आपल्या कामाला सुरुवात करतात. केवळ गणेशोत्सवच नाही तर वर्षाचे सर्व सण या मंदिरात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यामुळे मंदिराचा परिसर नेहमीच भक्तिमय झालेला असतो. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. परभणीपासून 20 किलोमीटर अंतरावर वसलंय पेडगाव. पेडगावाला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे. या गावातील गणपतीची मंदिराची कहाणी मोठी रंजक आहे. काय आहे हा गणपतीचा महिमा पाहूया. परभणीपासून 20 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग 222 वर पेडगाव हे गाव आहे. या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, तसंच या गावाचं पौराणिक महत्त्वही आहे. या गावातील गणपती मंदिराची कथा अनोखी आहे. या गावाच्या बाहेर दक्षिणेला रेणुका मातेचं मंदिर आहे. या परिसरातील मानवत शहरातील एक व्यक्ती दिनकर कुलकर्णी नेहमी माहूर गडावर रेणुकेच्या दर्शनाला जायचा. मात्र पुढे वयोमानाने त्याला जाणं शक्य होईना. तेव्हा रेणुका मातेनं त्याला त्याच्यासोबत त्याच्या गावात येण्याचं वचन दिलं. मात्र मागे वळून न पाहण्याची अट घातली. मात्र नेमकं त्याने पेडगाव जवळ येताच मागे वळून बघितलं आणि देवी तिथेच थांबली. देवी पेडगावच्या बाहेरच्या बाजूने दक्षिणेला उत्तराभिमुख स्थानापन्न झाली आणि ग्रामस्थांचं रक्षण करू लागली. मात्र रेणुका मातेला या गावात येणाऱ्या अंतर्गत संकटांपासून ग्रामस्थांचं रक्षण करण्यासाठी, त्यांचे प्रत्येक काम पूर्णत्वास नेण्यासाठी, गावातील वातावरण मंगलदायक राहण्यासाठी गावात गणपतीला बोलावून घेतलं आणि गावात मध्यभागी उत्तराभिमुख स्थानापन्न होण्यास सांगितलं. त्यानुसार हा सिद्धिविनायक येथेच स्थानापन्न झाला अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. हा गणपती गावात एखादा गंभीर पेच प्रसंग निर्माण झाला तर त्याची उकल करतो. भांडण तंटा झाला तर या मंदिरातच न्याय निवाडा केला जातो. त्या संकटांचा सामना करण्यासाठी देवीनंच गावकऱ्यांच्या मदतीसाठी ह्या ठिकाणी गणपतीला पाठवलं आणि ह्या गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी गणपतीची मूर्ती ह्या ठिकाणी स्थापन झालेली आहे. आमच्या गाव जवळपास 10-12 हजार लोकसंख्येचं आहे. त्याच्यामुळे गावात एकच गणपती मंदिर आणि ऐन मध्यावधीमध्ये असल्यामुळं अत्यंत गावाची लोकांची या गणपतीवर श्रद्धा आहे. या सिद्धिविनायकाला पुरणपोळीचं नैवेद्य आणि पुरणाचं मोदक प्रिय असून अंगारकी संकष्टीला गावातून मिरवणूकही निघते. हा सिद्धिविनायक नवसाला पावणारा असून इथे एक आगळा वेगळा नवस लोक करतात. संततीसाठी, मनोकामना पूर्तीसाठी गावातील घराघरातील आणि सर्वात शेवटी या सिद्धिविनायकाचं असे 101 गणपतीचं दर्शन घेण्याची प्रथा आहे. आणि गणपती मंदिर असणं फार गरजेचं आहे. का म्हणून तर शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे. सजयति सिंदूर वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम वासरमनिरी उत्तम साम राशीन नासयती विघ्नानम. कुठल्याही मनुष्याच्या पाठीमाग कुठल्याही राशीला ग्रह आला तर गणपतीचं स्तवन केल्यानंतर तो ग्रह नष्ट होतो. नवे नवे विघ्न हरता आहे, हे तर सर्वांच्या लक्षात आहे. म्हणून हे एक महत्त्वाचं मंदिर आहे.
गावात गणेशोत्सवात गावातील 4 नाट्यमंडळं विविध सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक नाटकं बसवतात आणि मनोरंजन तसंच प्रबोधनाचं काम करतात. तर या मंदिरात दर चतुर्थीला लेख वाचवा हा संकल्प भाविकांकडून करून घेतला जातो. परिसरातील 25 ते 30 गावात एकमेव हे गणपतीचं मंदिर असून इथे चतुर्थी आणि गणेशोत्सवाला भाविकांची मोठी गर्दी होते. गावातील सर्व कलाकार मिळून नाट्य मंडळाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करतो. त्यामध्ये भजन कीर्तन, एक दिवस भजन, एक दिवस कीर्तन असे कार्यक्रम आम्ही 10 दिवस इथं साजरे करत असतो. गणेशोत्सवात पेडगावच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला एकदा नक्कीच येण्याचा बेत करायलाच हवा. कल्पना मुंदडासह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, परभणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमधील भेडशी गावातील गणपती मंदिर परिसरात प्रसिद्ध आहे. साहजिकच भक्ताची पावलंही आपसुकच ह्या मंदिराकडे वळू लागतात. गणपतीच्या या महिमामुळे भेडशी गावाच्या विकासालाही चालना मिळाली आहे. चला तर मग पाहूयात भेडशीच्या गणपतीचा हा अनोखा महिमा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग हे गाव तसं गोव्याच्या सीमेलगतचं गाव. साहजिकच दोडामार्गात गोव्याच्या संस्कृतीचा पगडा दिसतो. इथल्या भाषेतही कोकणीचा वापर दिसत असला तरी धार्मिकतेत मात्र इथले लोक तसूभरही कमी नाहीत. दोडामार्गपासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर असलेलं भेडशी हे गाव त्याच परंपरेतलं. भेडशी गावात मध्यवर्ती भागात हे गणेश मंदिर वसलंय. भेडशी गावाला निसर्गानं भरभरून दिलंय. या निसर्गाच्या कुशीत मंगेश टोपले यांनी हे टुमदार मंदिर बांधलंय. या गावातीलच एक गणेश भक्त सुरेश मंगेश टोपले यांनी हे मंदिर एक वर्षापूर्वी खर्चाने बांधून दिलेले आहे आणि त्याच्यामुळे गावातील गणेश भक्तांची सोय याच ठिकाणी होते. आसपासचा मंदिराचा परिसर अतिशय विलोभनीय असा आहे. नवसाला पावणारा गणपती अशी या गणपतीची ख्याती सर्वदूर पसरली आहे. पाषाणातली दगडातली ही मूर्ती वर्षभरापूर्वी म्हणजे मंदिर स्थापनेला बसवण्यात आली. मंदिर भर बाजारपेठेत आणि दोडामार्ग बेळगाव रोडवर असल्यानं इथे भक्तांची नेहमीच मोठी गर्दी असते. 1 वर्षापूर्वी बरेचसे भाविक या गणपतीचं दर्शन जाता येताना घेत असतात आणि लोकांना पण जी अनुभूती चांगली आहे. भेडशीचा हा गणपती बालगोपाळ आणि दीनदुबळ्यांचा गणपती म्हणून ओळखला जातो. मंदिराचा परिसर आणि इथलं एकूणच वातावरण यामुळे या मंदिराचा पर्यटनाच्या दृष्टीनेही विकास होतोय. मोतीलाल नगरच्या म्हाडा वसाहतीत राहणाऱ्या भाविकांनी श्री संकल्प सिद्धी गणेशाची इथे स्थापना केली आहे. यापूर्वी या ठिकाणी छोटंसं मंदिर होतं, मात्र या मंदिराचा जीर्णोद्धार करून हे मंदिर बांधण्यात आलं. श्री संकल्प सिद्धी गणेशाचं दर्शन घडवणार होतात आम्ही. गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगरातील श्री संकल्प सिद्धी गणेश मंदिराची स्थापना 1961 साली झाली. मोतीलाल नगर ही म्हाडाची वसाहत. तिथल्या रहिवाशांनी श्री संकल्प सिद्धी गणेशाची स्थापना केली. यापूर्वी या ठिकाणी छोटंसं मंदिर होतं. या मंदिराचा जीर्णोद्धार करून हे मोठं मंदिर बांधण्यात आलं. या मंदिराला सुंदर परिसर लाभलाय. या मंदिरात आल्यानंतर मन शांत होतं. या बाप्पाच्या समोर जो संकल्प कराल तो पूर्ण होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. या इथे हे संकल्प सिद्धी गणेश मंदिर जेव्हा हे म्हाडाची कॉलनी तयार झाली 1961 मध्ये, त्यावेळेला या इकडच्या भक्त लोकांनी, या इकडच्या नागरिकांनी हे या देवाची इथे स्थापना केलेली आहे. मी जवळजवळ 20-25 वर्ष इथे राहते. तेव्हापासून आम्हाला चांगला अनुभव आहे. आमच्या मोतीलाल नगरचं आराध्य दैवत आहे, त्यामुळे इथे खूप चांगले सण वगैरे साजरे होतात. गणेश चतुर्थी, इथला वर्षाचा वर्धापन दिन, खूप चांगला आम्हाला अनुभव आहे या मंदिराचा. मंदिरामध्ये भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव, माघी गणेशोत्सव, अंगारकी आणि संकष्टी चतुर्थी, हनुमान जयंती तसंच इतरही प्रासंगिक उत्सव साजरे केले जातात. दरवर्षी या मंदिराचा वर्धापन दिन साजरा होतो. तसंच भजन, कीर्तन हे कार्यक्रम सातत्यानं इथं होत असतात. वर्धापनाच्या दिवशी तर कुठून लांबून भक्तगण इथे येतात दर्शनासाठी. त्यांच्याही त्या इच्छा पूर्ण होतात, म्हणूनच ते भक्तगण सगळे इथे येतात. ह्या देवळामुळे बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. या ठिकाणी आमच्या वेगवेगळ्या लोकांना काही संकल्प देखील केला होता, तो पूर्ण झालेला आहे. त्यामुळे यांचं नावच संकल्प सिद्धी आहे. जे संकल्प घेतात त्यांचं पूर्ण करण्याचं काम आराध्य दैवत म्हणून हे करत असतं. मंदिरामध्ये येणाऱ्या मिळकतीचा विनियोग भक्तांना अधिकाधिक सुविधा पुरवण्यासाठी केला जातो. रुग्णांना मदत, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असे उपक्रम इथे राबवले जातात. सुनील महाडेश्वर, झी मीडिया, गोरेगाव.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.